रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात पुण्यातील 2 पर्यटक पाण्यात वाहून जाऊन बेपत्ता झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली। घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि कोलाड येथील बचाव पथकानं तातडीनं शोध मोहीम सुरू केली। मात्र उशिरापर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता। अंधार पडल्यामुळे सायंकाळी शोध मोहीम थांबवण्यात आली असून सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होईल अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील चाकण MIDCत काम करणाऱ्या 20 जणांचा ग्रुप रविवारी पावसाळी पर्यटनासाठी देवकुंड परिसरात आला होता। दुपारच्या सुमारास धबधब्याजवळ फिरत असताना पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं या ग्रुपमधील गोपाळ राठोड आणि विष्णू ढोक हे दोघं तरुण पाण्यात वाहून गेले। दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्यासाठी कोलाड येथील विशेष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आलं। मात्र अंधार आणि तेथील बिकट परिस्थितीमुळे सायंकाळी उशिरा शोधकार्य थांबवण्यात आलं। सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली जाईल अशी माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी दिली। विशेष म्हणजे देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट आणि सिक्रेट पॉइंट या परिसरात 31 ऑगस्ट पर्यंत पावसाळी पर्यटनास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश माणगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी यापूर्वीच जारी केलेत। असं असतानाही काही पर्यटकांनी नियमांचं उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचं समोर आलंय। या भागात पोलीस आणि वनविभागाचा बंदोबस्त असतानाही पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात कसे पोहोचले याबाबत प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाकडून या घटनेची चौकशी होण्याची शक्यता आहे। दरम्यान पावसाळ्यात धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदीच्या आदेशांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं पुन्हा एकदा नागरिकांना केलंय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा।